नमस्कार मित्रांनो, आपण CTET देत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। आता परीक्षा पोस्टपोन झाली याचा विचार करू नका, परंतु आपल्याला परीक्षा द्यायचीच आहे। परीक्षा देताना परीक्षा हॉलमध्ये गेल्याच्या नंतर प्रचंड मोठ्या घोडचुका कुठे होतात त्या घोडचुका होऊ नये म्हणून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। हा व्हिडिओ सेव्ह करा, कारण हा सेव्ह याच्यासाठी करून ठेवा की परत हा व्हिडिओ तुम्हाला मिळेल की नाही मिळेल माहीत नाही। परीक्षेला जाण्याच्या एका दिवसाआधी हा व्हिडिओ पाहूनच तुम्ही परीक्षेला जा, तरच तुम्ही पास होणार आहात। तर चुका कुठल्या होऊ शकतात। तुमची प्रथम भाषा कोणती निवडलेली आहे त्यानुसार पेपर कसा सोडवायचा ते पाहू। एकाच विषयाचे म्हणजेच तुम्ही जर भाषा घेतला असेल, मराठी जर घेतला असेल किंवा हिंदी आणि इंग्रजीच्या व्यतिरिक्त घेतला असेल तर तुम्हाला वेगळी प्रश्नपत्रिका मिळते एक, आणि त्या वेगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये 60 प्रश्न असतात, परंतु तुम्हाला 30 कोणते सोडवायचे ते आपण पाहणार आहोत। सगळ्यात मोठा घोटाळा आजपर्यंत झालेला आहे ते म्हणजे 91 ते 120 भाषा सोडवायची का 121 ते 150 भाषा सोडवायची ते पण पाहणार आहोत। पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये 1 ते 90 प्रश्नाचं नेमकं सोडवायचे कोणते ते पण पाहणार आहोत, आणि 91च्या पुढे काय सोडवायचं ते पण पाहणार आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं हॉल तिकीट समोर ठेवायचं आणि त्याच्यानुसार तुम्हाला प्रश्न कसे सोडवायचे, कोणते सोडवायचे ते पण आपण पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे CTET असो का TET असो, बायोमेट्रिक प्रेझेंटी आहे, त्यामुळे आपल्याला तिथे 1.5 तास आधी जायचं आहे। कारण अनेकदा गर्दी झाली किंवा काही अडचण जर आली तर परीक्षेला वेळ व्हायला नको। हॉल तिकीट सोबत असलं पाहिजे, काळा किंवा निळा बॉलपेन असला पाहिजे, आणि आधार कार्ड ओरिजिनल आपल्यासोबत असायलाच हवं। आता तुम्ही परीक्षा हॉलमध्ये गेलेत, परीक्षा हॉलमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका मिळाली। आता ही प्रश्नपत्रिका पेपर 1ची आहे। पहिल्यांदा पेपर 1चं पाहू आपण। पेपर 1 विषयी तुम्हाला लक्षात ठेवण्याच्या गोष्टी तर नॉर्मल गोष्टी आहेत। सुरुवातीला काय आहे, तुमचा काळा किंवा निळा बॉलपेन असावा। 2.5 तासाचा पेपर आहे, त्यामध्ये 150 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत, त्यामुळे इथे स्पीड फार आवश्यक आहे। मागे मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये म्हटलं तुम्ही किमान 10 तरी सराव पेपर सोडवा। त्यानंतर जेव्हा तुम्हाला ही प्रश्नपत्रिका आणि OMR सीट मिळेल तेव्हा तुम्ही एक सुनिश्चित करायचं आहे की Cचं जर असेल तर Cच तुम्हाला OMR सीट मिळालेली असली पाहिजे। D असेल तर D, A असेल तर A आणि B असेल तर B। पेपर 1 मध्ये तुम्हाला 5 विषय आहेत, आणि त्या 5 विषयापैकी तुम्हाला सांगितलं की 1 ते 90 पर्यंत तुम्हाला विचार करायची गरज नाही कुठे पेपर 1 मध्ये। परंतु तुम्हाला पेपर 2 मध्ये काय विचार करायचा की पेपर 2 मध्ये तुम्हाला हा विचार करायचा, आपण 91च्या पुढे जाणार आहोत। दोन्हीही पेपरमध्ये 91च्या पुढे फार आवश्यक आहे, तिकडे जाणार आहोत। पहिल्यांदा आपण 1 ते 91 पर्यंत विचार करत आहोत। 1 ते 91 प्रश्नाचं तुम्हाला फक्त पेपर 1 मध्ये बिनधास्त सोडवून टाकायचं। पेपर 2चा काय करायचं तुम्हाला सांगतो। पेपर 2 मध्ये जर तुम्ही गणित विज्ञान घेतलेलं असेल तर 31 ते 90 पर्यंत गणित विज्ञानच सोडवायचा। याच्यामध्ये दिलेलं आहे गणित विज्ञानची वेगळी प्रश्नपत्रिका, हे बघा। तेव्हा पेपर 2चा विचार करताना 31 ते 90 जर तुम्ही गणित घेतलेलं असेल तर हे बघा गणित विज्ञानचेच प्रश्न पाहून सोडवायचे। परंतु जर तुम्ही हॉल तिकीटवर पाहायचं, जर तुमचा सामाजिक अध्ययन असेल तर सामाजिक अध्ययनचे 31 पासूनच प्रश्न आहेत, परंतु त्याची प्रश्नपत्रिका मात्र पुढे आहे। इथे गणित विज्ञानच आहे, ते आहे तुमचं 31 पासून सुरुवात आहे याची, आणि सामाजिक अध्ययनसुद्धा 31 पासूनच सुरुवात आहे। तर अनेकदा काय होते आपण सुरुवातीला सोडवलं हे 30 प्रश्न आपण सोडवून टाकतो। पेपर 2चं बोलत आहे सध्या मी। जर समजा आपण 30 पर्यंत CDPचे प्रश्न किंवा बालमानसशास्त्र सोडवलं की लगेच आपण इकडे 31 पासून गणित विज्ञान सोडवायला सुरुवात करतो। जर तुम्ही गणित विज्ञान घेतलेलं नसेलच तर, आणि जर तुम्ही सामाजिक शास्त्र घेतलेलं असेल तर हे प्रश्न तुम्ही सोडवून टाकता, आणि पुढे सोडवल्याच्यानंतर 10, 15, 20, 25 प्रश्न सोडवले, तुमच्या लक्षात येते की अरे आपण तर विज्ञान सोडत आहोत। मग तिथे OMR सीटवर फक्त 150च घरं आहेत, ज्याला आपण क्रमांक म्हणतो, तेवढेच आहेत। त्यामुळे काय होते की आपण इथे जायचं, 30 प्रश्न सोडवले की आपण सामाजिक अध्ययन घेतलेलं आहे की विज्ञान घेतलेलं आहे ते पाहायचं। जर समजा तुम्ही सामाजिक अध्ययन घेतलेलं नसेल, विज्ञान असेल तर हे प्रश्न सोडवायचे, अन्यथा सामाजिक शास्त्र अध्ययन असेल तर हे 5-6 प्रश्न 5-6 पेजेस काढायचे। पुढं 31 पासूनच आहे, पण कुठला विषय आहे तो सामाजिक अध्ययन आहे। मग हा तुम्ही 90 पर्यंत सोडवायचा। क्लिअर झालं। CDP तुम्ही पेपर 1 पेपर 2 1 ते 30 प्रश्न सोडवले।
पेपर 1मध्ये 1 ते 90 सोडवून टाकायचे बिनधास्त, परंतु पेपर 2मध्ये 1 ते 30 सोडवले की 31 पासून गणित आहे, तुमचं गणित विज्ञान आहे की सामाजिक अध्ययन आहे ते पाहून तुम्ही पेपर सोडवायचे आहेत. लक्षात घ्या, गणित विज्ञानसुद्धा 31 ते 90 आहे आणि सामाजिक अध्ययनसुद्धा 31 ते 90 आहे. त्यामुळे इथे पाहणं फार आवश्यक आहे. आता मला असं वाटते की 1 ते 90पर्यंत पेपर 1 आणि पेपर 2चं तुमचं म्हणजे क्लिअर झालेलं असेल, बरोबर. आता महत्त्वाचा दुसरा पार्ट येतो आपला 91 ते 120 आणि 120 ते 150. आता परत मी दोनही पेपर हातामध्ये घेतलेले आहेत आणि या दोनही पेपरमध्ये महत्त्वाची एक गोष्ट अशी आहे की जर तुम्ही हिंदी आणि इंग्रजी या व्यतिरिक्त इतर कुठलीही भाषा घेतली असेल, पुन्हा रिपीट करतो, जर तुम्ही पेपरमध्ये 3 विषय तुमचे क्लिअर झाले सुरुवातीचे 1 ते 90, म्हणजे पेपर 1मध्ये काय केलं आपण, 3ही विषय आलेले आहेत आपल्याला, आपण सोडवून टाकले. कुठला विषय आले तिन्ही, CDP आला, गणिताना आणि पर्यावरणाला पेपर 1मध्ये. पेपर 2मध्ये काय आलं आपल्याला, पहिल्यांदा आपल्याला बालमानसशास्त्र आलं, त्याच्यानंतर तुम्ही 31 ते 90 विज्ञान असेल तर विज्ञान गणित सोडवला आणि सामाजिक अध्ययन असेल तर सामाजिक अध्ययन सोडवला. आता त्याच्या पुढे आपण कुठे आलो, 91पर्यंत. जर तुम्ही त्या हॉल तिकीटवर पाहायचं, जर तुम्ही इंग्रजी आणि हिंदी या व्यतिरिक्त कुठलीही भाषा घेतली असेल तर आपण कुठली घेतो, मराठी. आता मराठी घेतल्याच्यानंतरही 2 कंडिशन आहेत त्याच्यामध्ये. मग मराठी भाषा 1मध्ये घेतली तुम्ही का भाषा 2मध्ये घेतली, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. जर तुम्ही भाषा 1 घेतली असेल मराठीची, त्या हॉल तिकीटवर पाहायचं, भाषा 1 जर तुमची मराठी असेल तर यामध्ये तुम्हाला दुसरी एक किंवा 2 म्हणजे भाषा 1 जर मराठी असेल तुमची, किंवा ही प्रश्नपत्रिका तुम्हाला केव्हा मिळणार आहे, हिंदी आणि इंग्रजीच्या व्यतिरिक्त कुठलाही घ्या. मग आपण मराठी घेतला समजा, तर मराठी घेतला तुम्हाला ही प्रश्नपत्रिका मिळाली. परंतु आता या प्रश्नपत्रिकेमध्ये दोनही पेपर 1 आणि पेपर 2मध्ये दोन्ही पेपरमध्ये अशी वेगळी प्रश्नपत्रिका मिळते. मग काय करायचं की त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिका मिळाल्याच्या नंतर तुम्ही जर आता ही प्रश्नपत्रिका मिळाली तर मग प्रश्नपत्रिका मिळूनही काय होते, भाषेचे 60 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. किती आहेत, 60. आता ते बरेचदा काय होते, 91 पासून 120पर्यंत सुरुवातीला पण भाषा आहे, 30 प्रश्न भाषेचे होतात आणि म्हणजे आपल्या मराठीचे, आणि पुढे मग 120 पासून आपल्याला घरं दिसतात, त्याच्यामध्ये OMR शीटमध्ये नंबर दिसतात. लगेच आपण पुन्हा पण मराठी आहेत 120 पासून ते पण सोडवून टाकतो. मग आपण मिस्टेक काय केली, 91 पासून तर 150पर्यंत 60ही प्रश्न मराठीचे सोडवून टाकले. जी आपली द्वितीय भाषा आहे, जी हिंदी किंवा इंग्रजी घेतली असेल, मराठी प्रथम घेतली समजा आपण, तर दुसरी घेतली, तिला जागा राहिली का, नाही राहिली. मग आपण एक महत्त्वाची काळजी घ्यायची की जेव्हा आपण पेपर आपल्याकडे येतो तेव्हा 91पर्यंत क्लिअर झालं, म्हणजे 90पर्यंत क्लिअर झालं, 91 पासून काय करायचं, जर तुमची हॉल तिकीटवर तुम्ही भाषा 1 जर मराठी घेतली असेल तर इथं क्लिअर लिहिलेलं असते, स्पष्ट लिहिलेलं असते पुढे की परीक्षार्थींनी भाषा 1चा पर्याय मराठी निवडला असेल तरच त्यांनी भाग 4मधील प्रश्न 91 ते 120 सोडवायचे आहेत. क्लिअर दिलेलं आहे. जर तुमची भाषा 1 मराठी असेल तरच 91 ते 120, आणि याच्या पुढे तुम्हाला जी दुसरी प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्येच तुम्हाला पुढे दाखवतो. त्यांनी इथे क्लिअर दिलेलं आहे की काय दिलेलं आहे इथे क्लिअर पुन्हा की परीक्षार्थींनी भाषा 2चा पर्याय मराठी हा निवडला असेल, कोणता, भाषा 2चा मराठी, तरच त्यांनी भाग 5मधील 121 ते 150 यांची उत्तरे द्यावीत. म्हणजेच काय, जर तुम्ही भाषा 1 हा मराठी घेतला असेल तर तुम्ही काय करायचं, 91 पासून सोडवायचं. परंतु तुम्ही हिंदी, आता इथे भाषा 1 का भाषा 2 हे तुमचं क्लिअर झालं. मग बरेच जणांचं काय होते की मी हिंदी भाषा 1 नंबरला घेतली, मग त्याचं काय करायचं, तर ही जी प्रश्नपत्रिका आहे ही फक्त भाषेची आहे, 60 प्रश्न. फक्त हे 60 प्रश्न काय करायचं, भाषा 1 असेल आपली मराठी तर 91 ते 120, भाषा 2 मराठी असेल आपली तर
121 ते 150. मग हिंदी भाषा एक जर तुम्ही निवडली असेल तर ती कुठे आहे, तर ती याच मुख्य प्रश्नपत्रिकेमध्ये आहे. जे तुम्ही जर भाषा एक मुख्य निवडलेली असेल तर, म्हणजे हिंदी निवडलेली असेल भाषा एक तर तुम्हाला इथे दिलेली आहे. बघा इथे जर भाषा तुमची हिंदी 1 क्रमांकाला तुम्ही निवडलेली असेल तर मुख्य प्रश्नपत्रिकेमध्येच तुम्हाला ते हिंदीची प्रश्नपत्रिका दिलेली आहे. आता तुमचं समजा हिंदी 2 क्रमांकाला भाषा तुम्ही निवडलेली आहे. किती? 2 क्रमांकाला. मग 1 क्रमांकाला आपली ही मराठीची बाजूची आहे, ते 91 ते 120 सोडवायचे आणि 2 क्रमांकाची हिंदी जे मुख्य प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेली आहे ती पुढे दिलेली आहे. हे बघा इथे हिंदी 2 इथे 121 पासून तर 150 पर्यंत सोडवायची. लक्षात आलं? आता समरी थोडक्यात, बरेचदा खूप मोठी बडबड लक्षात येत नाही. एखादा चित्रपट पाहिल्याच्या नंतर चित्रपट कसा होता किंवा त्याची पटकन आपण गोष्ट सांगतो, या पद्धतीचा चित्रपट होता, तसं तुम्हाला थोडक्यात सांगतो. पेपर 1 साठी 1 ते 90 पर्यंत विचार करायचा नाही, थेट सोडवून टाका. पेपर 2 साठी 1 ते 90 मध्ये एवढाच विचार करायचा, फक्त 1 ते 30 पर्यंत तुमचं CDP असते ते सोडवून टाकायचं. 31 ते 90 पर्यंत तुम्ही गणित विज्ञान घेतलेलं आहे तर गणित विज्ञान त्या प्रश्नपत्रिकेमधले पाहायचं आणि तेच प्रश्न सोडवायचे 31 ते 90. आणि जर तुम्ही 31 ते 90 मध्ये तुमच्या हॉल तिकीटनुसार तुम्ही जर सामाजिक अध्ययन निवडलेले असतील तर 91 ते 90 पर्यंत सामाजिक अध्ययन पाहून ती प्रश्नपत्रिका शोधायची, त्याच्यातच आहे, तेच प्रश्न सोडवायचे आहेत. दुसरी गोष्ट, 91 ते 120 पर्यंत भाषा मराठी जर तुम्ही 1 क्रमांकाला घेतला असेल तरच 91 ते 120 सोडवायचे. भाषा मराठी तुम्ही जर 2 नंबरला घेतला असेल तर तुम्ही 121 ते 150 सोडवायचे. जी प्रथम भाषा आहे ती 91 ते 120 सोडवायची. जी द्वितीय भाषा तुम्ही निवडलेली असेल ती 121 ते 150 सोडवायची आहे. तर या पद्धतीने तुम्हाला पेपर सोडवायचे आहेत. आणि ही चूक अनेकांनी केलेली आहे की 91 ते 150 पर्यंत एकाच विषयाचे सोडून टाकलेले आहे. तसं करायचं नाही. हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवा. आत्ता तुमच्या कितीही लक्षात आला असेल तर तुम्ही सेव्ह करून परीक्षेला जाण्याच्या आधीच्या दिवशी हा व्हिडिओ पहा आणि आपल्या मित्रांनासुद्धा आजच शेअर करून ठेवा. आणि या व्यतिरिक्तही तुम्हाला काही अडचण वाटत असेल किंवा काही समजलं नसेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करा, मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आणि आशा करतो मित्रांनो ही जी प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आहे आपल्याला समजलं असेल. आणि समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, फेसबुकला पाहत असाल तर पेजला फॉलो करा, व्हिडिओ सेव्ह करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा. लवकरच याच सिरीजमध्ये आपण महत्त्वाचे प्रश्न घेऊन पुढे येणार आहोत. इतर जे महत्त्वाचे आहेत जसं की अभिकथन आणि कारण, त्याचे पण व्हिडिओ एक मी टाकलेला आहे, तो कसे सोडवायचा प्रश्न. CTETमध्ये आता नेमकं करायचं काय ते पण टाकलेलं आहे. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आशा करतो हा व्हिडिओ आवडला असेल. लवकरच पुढील व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.